मी ॲडव्होकेट अश्विनी कदम खेडी परिसरात राहते। हायवेपासून ते भगवाननगर त्याच्या पुढच्या कॉलनीत रस्ता नाही, गटारी काढायला त्या नगरपालिकेचे लोक येत नाही, घंटा गाडी थांबत नाही, झाडू मारायला येत नाही। गटारी असल्यामुळे गड्डे असल्यामुळे पाणी साचतं, डास होतात, डेंग्यूची होण्याची शक्यता होते। त्यामुळे सगळ्या परिसरातले लोक आजारी पडतात, मुलाबाळांना धोका असतो, सगळ्या समस्या उद्भवतात। लाईट नसते त्यामुळे लेडीज व लहान मुली सुरक्षित नाही, जाता येताना त्यांना भीती वाटते म्हणून ते वावरत नाही। आमच्याच कॉलनीत आमच्याच महिला सुरक्षित नाही, सगळ्याच गोष्टीमुळे। रस्ता नाही, लाईट नाहीमुळे त्यामुळे लेडीज बाहेर निघू शकत नाही। सगळ्या समस्या, कचऱ्यापासून सगळ्या समस्या आमच्या दूर कराव्या। मग ते कोणीही असो, आमची ॲक्शन कोणीच घेत नाही। आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो, त्यांना निवेदन दिलं आहे, पण आयुक्त साहेबांनी आमच्या निवेदनाची लवकर पूर्तता करावी ही माझी विनंती आहे। आमदार असो, खासदार असो, त्यांनी त्यांचं काम सुरळीतपणे करावं। रस्त्याची समस्या सगळ्या समस्या आमच्या सुरळीतपणे सोडवाव्या। आमच्या समस्या सोडवल्या तर आमच्या नागरिकांचं पण त्यांना सहकार्य राहील। ते निवडून येतात, 5 वर्ष शेवटी वेळ निघून जातो तरी ते काही ॲक्शन घेत नाही। आमच्या समस्या तिथेच थांबून जातात। 20-25 वर्ष होऊन गेले, आमचं खेडी सुधारलं नाही, रोड झाले नाही, रस्ते झाले नाही, स्वच्छता होत नाही। त्यामुळे भाजीपाल्याची गाडी वगैरे काहीच सुविधा आमच्या खेडीत नाही। त्यामुळे लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी, लवकरात लवकर सुविधा व्हावी, ज्याने त्यांचं काम कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडावं। हेच कळकटीचं निवेदन आहे माझे। नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, नगरसेवक म्हणून आमच्या इकडे निवडून आले, दुसऱ्या कॉलनीमध्ये कामं केली त्यांनी। आम्ही आणि मटेरियल दर्जाचं वापरलेलं आहे त्यांनी। जिथे रोड होते तिथे डबल रोड केले त्यांनी। आणि मटेरियल थर्ड क्लास लो पद्धत। भगवाननगर कॉलनीमध्ये रस्ताच नाही आहे, म्हाताऱ्या माणसं अक्षरशः गाडी स्लिप होते आणि लोक खाली पडतात। मग लाईट नाही आहे, सफाईवाले येत नाही, लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। कुठला परिसर आहे तुमचा? भगवाननगर। भगवाननगर। किती दिवसापासून कचरा पडलेला असतो तिथे? साफसफाई कर्मचारी येत नाही? येतच नाही। आज तुम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलो होतो, तुम्हाला काय आश्वासन देणार? आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या एकदम नाही पूर्ण करू शकत, पण स्टेप बाय स्टेप आम्ही तुमच्या त्या मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो। आश्वासन दिलं, बघू आता ते की कितपत पूर्ण करतात ते। आमचं नाव काय? माझं नाव चारुशीला अशोक चौधरी। नमस्कार, माझं नाव संकेत बारवडकर आहे। मी खेडी बुद्रुक भगवाननगर या एरियामधील रहिवासी आहे। आमच्या एरियातील अशा समस्या आहे की आमच्या एरियामध्ये 20 वर्षापासून फक्त आश्वासन दिले जातात की आपल्या इथे रोड रस्ते बनले जातील, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे रस्ते बनत नाही आहे। त्यामुळे ज्या परिसरातील नागरिक आहेत त्यांना शारीरिक व मानसिक हे दोघंही त्रास खूप मोठ्या प्रमाणात सहन करावे लागत आहे। तर प्रशासनाला एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्या आणि नागरिकांना सहकार्य करावे। त्याशिवाय आपल्याला कोणत्याही पद्धतीने नागरिकांकडनं कोणत्याही सहकार्याची आपण अपेक्षा करू नये, हे आमच्या एरियातील लोकांकडनं तुम्हाला इशारा आहे। कारण आमच्या ज्या लोकांना आहे त्या खूप प्रमाणात समस्या उद्भवत आहेत, तर आपण कृपया या विनंतीला एक्सेप्ट करून आमच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती तोडगा काढून लवकर त्या मार्गी लावाव्या। धन्यवाद।